उद्या आचारसंहिता लागणार त्यापूर्वी विकास कामांच्या भूमिकेचा धडाका लावला आहे? आपणा सर्वांना माहीत आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये सबका साथ सबका विकास या माध्यमातून डबल इंजिनचं सरकार महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी आणि उपमुख्यमंत्री अजितदादा या तिघांच्या नेतृत्वातलं सरकारसुद्धा सर्व ठिकाणी विकासात्मक कामाला गती देण्याचं काम केलं जातं। त्यामुळे डोंबिवली मतदारसंघामध्ये सुद्धा आपल्याला माहीत आहे गेल्या काही दिवसापासून आपण या रस्ते मोठ्या प्रमाणामध्ये काँक्रिटीकरणातून झाले पाहिजेत यासाठी प्रयत्न करतो आहे। डॉक्टर श्रीकांत शिंदेजी हे सुद्धा या सर्व मतदारसंघांमधले लोकसभा मतदारसंघ कल्याणमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी हा त्यांनी विकासात्मक कामासाठी दिलेला आहे। डोंबिवली मतदारसंघामध्ये सुद्धा आता MMRDच्या माध्यमातून जवळजवळ 335 कोटी रुपयाचा निधी हा देण्याचं काम केलं गेलेलं आहे। पर्यटनाच्या माध्यमातून 15 कोटी रुपये, त्याचबरोबर नगर विकास खात्याच्या माध्यमातून सुद्धा 30 कोटी रुपये, असा वेगवेगळ्या माध्यमातून दलित वस्ती असतील अशा वेगवेगळ्या कामातून 511 कोटी रुपयापेक्षा जास्त निधी हा या भागांमध्ये मंजूर करून नव्याने विकासाला एक चालना देण्याचं काम या मतदारसंघामध्ये सुरू झालं आहे। आज विकास म्हात्रे असतील, कविताताई असतील यांच्या प्रभागांमध्ये या कामांना सुरुवात झालेली आहे। या सर्व भागातील रस्ते हे येणाऱ्या काळामध्ये काँक्रिटीकरणातून होणार आहेत। शहरातील प्रत्येक रस्ता काँक्रिटीकरणातून झाला पाहिजे अशी शहरातील प्रत्येकाची मागणी होती। त्यामुळे त्या दिशेने पावलं ही या शहरातील असणारे सर्व लोकप्रतिनिधी करत आहेत। पुन्हा एकदा आम्हाला 400 पार NDAचे खासदार निवडून आणायचे आहेत। डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा या मतदारसंघातून विक्रमी मतदानातून निवडून द्यायचं। धन्यवाद।